रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने
थोडा ऍडजस्ट करून हा अजून लागोनिया पाया विणवितो तुम्हाला लागोनिया पाया विनवितो तुम्हाला लागोनिया पाया विणवितो तुम्हाला लागोनिया पाया विनवितो तुम्हाला अरे टाळी बोला मुखी नाम करे टाळी बोला मुखी नाम करे टाळी बोला मुखी नाम लागोनिया पाया विनवितो तुम्हाला लागोनिया पाया विनवितो तुम्हाला कर टाळी बोला मुखी नाम विठ्ठला विठ्ठल मना वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा आ सुख सोहळा स्वर्गी नाही कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाल कृष्ण हरी गोविंद गोपाल कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाल विष्णू हरी गोविंद गोपाल मार्ग हा प्रांताड वैकुंठीचा मार्ग हा वैकुंठीचा सकळासी येते आहे अधिकार सकळासी येते आहे अधिकार सकळासी येते आहे अधिकार येते आहे अधिकार कलियुगे उतार हरीच्या नावे कलियुगे उतार हरीच्या नावे कलियुगे उतार हरीच्या नावे तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती कामने नामापाशी चार मुक्ती तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती ऐसे बहुता ग्रंथी बोली येले ऐसे बहुता ग्रंथी बोली ऐसे बहुता ग्रंथी बोली विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा सुख सोहळा स्वर्गी नाही सुख सोहळा स्वर्गी नाही सुख सोहळा स्वर्गी नाही गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल लागोनिया पाया विनवितो तुम्हाला लागोनिया पाया विनवितो तुम्हाला लागोनिया पाया विनवितो तुम्हाला लागोनिया पाया विनवितो
नाही हा सुख सोहळा सोहळा हा सुख सोहळा हा सुख सोहळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही स्वर्गी नाही विठ्ठल विठ्ठल मना वेळून विठ्ठल विठ्ठल मना वेळून विठ्ठल 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 कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की सर्व संतन की सर्वात आधी त्या वाट्यावर बसलेले लोक कृपया करून मंडपात येण्याची कृपा करावी. जोपर्यंत तिथले लोक मंडपात येणार नाही कीर्तनाला प्रारंभ होणार नाही. चला सर्व मंडळी कृपया करून या. तुमच्यासाठी सिद्ध आयोजन केलं आणि तुम्हीच दुरून पाहता. चला गावातील सर्व मंडळींनी कृपया करता कीर्तनाला येण्याची कृपा करावी. कीर्तन चालू झालेलं आहे. लागोनिया पाया विणवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेडो वेडा हा सुख सोडा स्वर्गी नाही. कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाल मालग हा प्रांचाळ वैकुंठीचा सकळास येते आहे अधिकार कलयुगी उद्धार हरीच्या नामी. तुका म्हणे नामा पाशी चारी मुक्ती ऐसे बहुता ग्रंथी बोली येले विठ्ठल विठ्ठल मना वेडो वेड हा सुख सोडा स्वर्गी नाय. विठ्ठल विठ्ठल
प्रविशमवाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नाम् औन्यांस्तश्च श्रवणत्वगादीं प्राणानुभोगते पुरुषाय तुभ्यं पांडुरंग पांडुरंग करो प्रथम पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग इकडे येऊन बसा. प्रथम पांडुरंग करू प्रथम दुसरे चरण संताची बाबाजी त्यांच्या कृपादाने कलेला विसारू बाबाजी सद्गुरू दास तुका महायोग तटे कटे भीमरत्यं वरं पुण्डलीकाय दातुं मुनीन्द्री समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया हो पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया 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 पंढरीच्या दंडवत तुझे पाया 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 अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निरुत्ते उदारा सोपान देवा नमो देवदारा सोपान देवा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निरुत्ते उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आर्य जय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ध्यान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती ठाल ठाल ढलाय ढलाय ढलाय
लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेडो वेड, हा सुख सोडा स्वर्गी नाय विठ्ठल प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग म्हणजे जगद्गुरु जगद्वंद्य संत शिरोमणी संत मान्य संत देवमान्य संत आणि जगतमान्य संत असे जगद्गुरु तुकोबाराय यांच्या पाच चरणाचा अभंग हा विठ्ठल अभंग हा 5 चरणाचा आहे. आणि जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामधून काय प्रस्थापित करतात? जगद्गुरु तुकोबाराय पहिल्या चरणामध्ये या जनाला उपदेश करतात आणि तदनंतर तुम्हाला नामाचं महात्म्य असं प्रस्थापित करतात. तो अभंग कीर्तनाला उपस्थित गेल्या 30 वर्षापासून या ठिकाणी मंगुर्ला ग्रामामध्ये अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह चालू आहे. आणि या 30 वर्षामधनं यावर्षी संतपर चरित्र या ठिकाणी आपण ठेवलेलं आहे. रोज 7 दिवसाचा कीर्तनी सप्ताह आपण या ठिकाणी आयोजित केला आहे. आणि या 7 दिवसीय सप्ताह या ठिकाणी नानाभाऊजी मोहोळ विधायकजी तसेच सर्व अध्यक्ष सध्यक्ष उपाध्यक्ष आजी माजी आणखी वांग्याची भाजी सर्वजण उपस्थित, त्यांना सगळ्यांना तसेच आमचे या ठिकाणी मृदंगाला उत्कृष्ट प्रकारची अशी साथ करून राहिले आमचे सुजित दादा, तसेच आमचे चंदू दादा, घनश्याम महाराज, निकेश महाराज, दिनेश महाराज, ठाकरे महाराज, रेवनाथ महाराज, राधेश्याम महाराज, तुषार महाराज आणि असे नारदासारखे गोड दिसणारे विनेकरी या सर्वांची 7 संगत मिळून आज आपण या ठिकाणी कीर्तन सेवा पार पाडणार आहोत. कसं असते, आपल्याला आपली गाडी मुंबईपर्यंत न्यायची असेल त्याच्या आधी तिच्यामध्ये फ्यूल टाका लागते, पेट्रोल टाका लागते. या कलाकाराचं पेट्रोल म्हणजे काही नाही, फक्त एक तुमची प्रेमाची टाळी आहे. समजलं नाही का? बरं, या ठिकाणी 5Gचं कव्हरेज जरा लेट आहे, हळूहळू येता येईल. विठ्ठल अभंग 5 चरणाचा आहे. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामधून काय सांगतात की जनांना उपदेश करतात. उपदेश विविध प्रकारचे आहे, विविध कारणापर उपदेश आहे. पण या ठिकाणी काय आहे की जो कळसरूपी स्थानावर आहे, म्हणजे काय की देशाचा पंतप्रधान, हिंदू धर्माचे शंकराचार्य, तसेच वारकरी संप्रदायाच्या कलश रूपी स्थापित या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला काय सांगतात की हे जन हो, या ठिकाणी मी तुमच्या पाया पडतो, तुम्हाला विनवणी करतो की तुम्ही देवाचं नामस्मरण घ्या, देवाचं नामस्मरण करा, असं जगद्गुरु तुकोबाराय या ठिकाणी या अभंगामध्ये सांगतात. कसं असते की आपण एखाद्या ठिकाणी जातो, त्या ठिकाणी आपला तालमेळ जुळला पाहिजे. मी बोललेलं सर्वांना कळतंय ना? तसंच या ठिकाणी तुम्ही आता कीर्तन संपेपर्यंत बोलत चला बरं का. मी याच्यासाठी विचारलो की एके ठिकाणी मी कीर्तनाला गेलो. कीर्तनाला गेल्यानंतर काय झालं की आता तुमच्या गावी भरपूरशे लोक आहे, पण त्या गावी काय झालं की भरपूर मंडळी नव्हती, तर बोटावर मोजणे इतकी मंडळी होती. त्या मंडळीमध्ये 4-5 म्हातारी होते जे पुढे बसले. मी म्हटलं प्रत्येक ठिकाणी गुणीजन लोक पुढेच बसतात, या ठिकाणी हे पण गुणीजन असावे. म्हणून काय केलं, मी अख्खं कीर्तन सांगितलं. त्यांनी बिचाऱ्यांनी हो नाही मान हलवली बरीचशी. मी म्हटलं त्यांना कीर्तन समजत असावं. मग माहीत झालं की सगळेजण तिथं बहिरे मंडळी बसले होते. विठ्ठला म्हणून आधीच विचारून घेतलं की तालमेळ जुळते का. या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये तुम्हाला उपदेश करतात, जनांना उपदेश करतात. आता उपदेश का बरं करतात? जे कळसरूपी स्थानावर आहे, भागवत धर्माचे जे कळस आहे, ते तुम्हाला उपदेश का बरं करतात? आणि त्या उपदेश करण्यामागचा उद्देश तरी काय, हेतू तरी काय? की तुमचा उद्धार व्हावा. शास्त्रामध्ये काय सांगितले की गौणी वृत्ती. आता ही गौणी वृत्ती म्हणजे काय
तर एखाद्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीची जी उपमा आहे ती उपमा त्या दुसऱ्या व्यक्तीमध्ये असणे. म्हणजे काय की एखादा वाघ आहे, त्याला दाढी मिशी दाढी मिशी असते बरं का, तर ती दाढी मिशी बरं का, तो वाघ. आता एखादा मनुष्य वाघ असतो का? नाही. पण त्याला त्या शास्त्रामध्ये गौणी वृत्ती म्हणली आहे. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. एके ठिकाणी काय झालं की कुठेतरी मुलगी पाहायला जायचं म्हणून मंगुर्ली गावचे लोक कुठेतरी बाहेर जात होते. आता आधीच्या काळात कसं काही साधन नव्हतं म्हणून काय की सकाळची 8च्या एस टीने जायचं, कुठंतरी आपण आपला कार्यक्रम आटपून पुन्हा परत 4च्या एस टीने परत यायचं, असं नियोजन होतं. काय झालं की आता बायाचं म्हणजे कसं असते की बस 2 मिनिट तयारी करतो आणि निघू. त्याचे 2 मिनिट कधी संपतात हे त्यांनाच माहीत. तर 2 मिनिट करता त्यांना उशीर झाला तयारी करता. आता उशीर झाला म्हणून काय झालं की ते बस सुटली. आता बस सुटली, ज्यांच्याकडे निरोप पाहायला जायचं होतं तर त्या लोकांनी काय विचार केला की बा पाहुणे येणार होते, आले नाही, कदाचित त्यांना कुठलं काम असावं. आता तेव्हा फोनवरचं काही सिस्टम नव्हतं, तर त्या ठिकाणी ते कुठलं तरी काम असावं म्हणून आले नाही. म्हणून त्यांनी काय केलं की आज पाहुणे येणार नाही, ते सगळे आपापल्या कामी लागले. आता आपापल्या कामी लागले, 8ची बस सुटली म्हणून 10च्या बसने ते लोक गेले. आता 10च्या बसने गेले तर ते लोक त्यांच्या कामी चालले गेले. मग ते लोक जेव्हा घरी प्रवेश झाला तर काय म्हणतात की अचानक कसं काय आलं, तुम्ही येणार नव्हते. त्या घरच्या बाईंनी त्या ठिकाणी त्यांना हातरलं, खाली बसायला दिलं. आता पाहुणे पाहून त्या बाईने काय विचार केला की मी एकटी कधी काय करू. तर गावाजवळच एक शाळा होती, तर त्या शाळेमध्ये तिचा मुलगा होता. त्या ठिकाणी तिने साईडच्या मुलाला सांगितलं, निरोप पोचवलं की जा रे त्याला बोलून आण बरं. तो त्या मुलाला बोलावला गेला. आता पाहुणे रिकामे, आता टी व्ही आहे, टी व्हीचं बटन दाबून दिलं की बा पाच बसा. तर तेव्हा न्यूजपेपर असायचे, अखबार असायचे, तर त्यांनी अखबार टाकला. त्या अखबारामध्ये फ्रंट पेजवर मोठ्या अशा बॉर्डिंगमध्ये काय लिहून होतं की जनतेने सावधान, वाघ अमुक गावून सुटलेला आहे. आता असं वाचताच त्यांनी जरा हादरले की बा वाघ सुटलाय. आता साईडलाच त्या ठिकाणी झू होता. तर आता काय झालं की बा वाघ सुटलाय, साईडला झू आहे, लोकांच्या मनात जरा हादरी आली. काय म्हणाले, मग तितक्यात ती बाई का म्हणाली की अरे वाघ आला. आता त्या ठिकाणी खरंच वाघ आला असावं का, तर नाही. तो मुलगा त्या ठिकाणी शाळेतून घरी परत आला आणि त्या बाईने आनंदाने वाघ आला असं तोंडातून म्हणून दिलं. आता तुम्ही सांगा खरंच तो वाघ असावा का. वाघासारखी दाढी नाही, वाघासारखे पंजे नाही, वाघासारखं धाडच नाही, पण त्या ठिकाणी शास्त्राने ती गौणी वृत्तीने तिला तो वाघ म्हणाला. आणि आता तेवढ्यानंच नाही, पुढं काय झालं की तो वाघ आला म्हणता बरोबर काही लोकांनी काय केलं, उठले, हळबडून दरवाजा लावून दिला. आता आत येईल ना. तर ती बाई त्या ठिकाणी म्हणजे हॉलमध्ये जाऊन पाहिले की तुम्ही काय करताय. तर त्या ठिकाणी ते लोक म्हणाले की तुम्ही म्हणताय ना वाघ आला. तर ती बाई का म्हणते वाघ आला, हो आला ना. तर आत येईन ना, तो आताच आलाय. ठाला ठाला ठाला. आता खरंच तुम्ही सांगा त्याच्यामध्ये वाघासारखे गुण असाल का, नाही. पण त्या ठिकाणी शास्त्राने गौणी वृत्ती म्हणून त्याला तो वाघ म्हणून दर्जा दिलाय. आता एखाद्या व्यक्तीचं हित व्हावं हे कोणाचीच इच्छा नसते. आपल्या लेकराचं हित व्हावं ही फक्त आईची इच्छा असते. आपलं पोरगं गोरोगोमटं व्हावं, आपल्या पोराने खूप प्रगती करावी, कुठंतरी जॉबवर लागावा, ड्युटी करावी, प्रगती करावी, असं सगळं त्या आईचं हित असते. आता तुम्हीच सांगा, पोराने टोपल्याने पैसे कमवलं म्हणजे हित होते का हो महाराज. तुम्ही पोरगं विदेशी पाठवलं, तो तिकडं तुम्हाला पाणी पाजायला पण नसो, ते हित झालं का. तर त्या पोरामध्ये सुपीक संस्कार रुजू घालणे हे हित झालं. आता हे सुपीक संस्कार तुम्ही तर हे रुजू घालत नाही, कारण की आता त्या महिलेला फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअप या गोष्टीपासूनच वेळ नाही भेटत. उरलेला वेळ बिचारीच्या कामामध्ये जातो. आता काहीतरी कराल तर आमचे संत ह्या जनाला आपले लेकरं म्हणून पाहतात आणि त्या जनाला लेकरं म्हणून पाहतात. म्हणून काय की या ठिकाणी गोड उदाहरण असं आहे की लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित, वाहे माऊलीचे चित,
म्हणजे एका लेकराचं हित वाहून तसे चित्त आमच्या संतांमध्ये असतात. आता याला आणखी एक जोड उदाहरण देता येईल. तुम्ही संत माय बाप कृपावंत. अरे तुम्ही संत माय बापा आमचे कृपावंतात. एखाद्या म्हणजे बुडते हे जण न देखवे डोळा येतो कडवडा. म्हणजे काय, जगद्गुरु तुकोबाराय काय म्हणतात की हे जण बुडत आहे, आम्हाला वाईट वाटत आहे, म्हणून आम्हाला कडवडा येते की तुम्हाला वाचवावं. आता एखादी आई आपल्या लेकराला समजवते. मुलगा शाळेतून घरी येतो आणि घरी आल्यानंतर तो पहिले जेवत नाही, पहिले खावत नाही, पहिले हातपाय नाही धुत, तर काय करते, येतो बॅग घरी फेकतो आणि तसाच पळायला जातो, खेळायला जातो. आता लेकरू खेळायला गेल्यानंतर त्या ठिकाणी आई त्याला काय म्हणन की बाबा रे, बापू सोन्या ये मा जेवून घे. नंबर 1 समजवण्याचे प्रकार बरं का. नंबर 2, बापू बस झालं बरं खेळून, आता बस झालं खेळून, आता ये बरं का. आणि तिसरा काय आहे की ए पप्या बस झाला आता घरी ये. समजवण्याचे 3 प्रकार. या 3 प्रकारामधून जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला पहिल्या नंबरमधून या ठिकाणी सौम्य प्रकारची या ठिकाणी आपल्याला समजून सांगतात. तर ते समजून कसं सांगतात की तुमच्या पाया लागतात. त्या ठिकाणी पाया का लागतात की विनवितो तुम्हाला. तर का विनवतात, एक तुम्हाला छोटंसं दृष्टांत देतो की का बरं विनवणी करतात जगद्गुरु तुकोबाराय. तर ते नामाचं सामर्थ्य घ्यासाठी. संत गोरोबा काका माहिती आहे सर्वांना, म्हणजे कुंभार समाजाचे संत गोरोबा काका. काय झालं की एकदाचा प्रसंग आहे. गोरोबा काका त्या म्हणजे जातीचे कुंभार म्हटल्यानंतर त्यांचा माती तुडवायचा, मडकं बनवायचा सगळं धंदा असायचाच, प्रश्नच नाही. तर त्या ठिकाणी जो त्यांचा धंदा होता ते धंद्यासाठी आले आणि त्या ठिकाणी माती तुडवत बसले. आता माती तुडवत बसले. आता माती तुडवता कोणाच तरी लक्ष राहील, उगाच माती तुडवणं म्हणजे तुडवणं. तर त्या ठिकाणी माती तुडवता त्यांची पत्नी काय म्हणाली की अहो मी जरा पाणी आणते, तुम्ही बापूकडे लक्ष द्या. एवढं म्हणून ते तिथून पुढे गेली नदीवर पाणी आणायला. जेव्हा ती पाणी आणायला गेली, पाणी आणायला गेल्यानंतर तिने येताहून काय पाहिलं की तिचा मुलगा दिसतच नाही. आता आपलं लेकरू दिसत नाही, आईला जरा वाटते की माझं मुलगा कुठे गेलं. तर ती त्या ठिकाणी पाहत बसली की मुलगा कुठे गेला. तिला अख्खं घर शोधल्या म्हणून मुलगा मिळाला नाही. ते शेवटी स्वतःच्या नवऱ्याला विचारतो की अहो धनी मुलगा पाहिला का. तितक्यात तिचं लक्ष जातं त्या चिखलावर. आता चिखल लाड बंबाड कसं दिसतंय, तर त्या ठिकाणी चिखलामध्ये तिच्या मुलाचा पाय दिसला. त्या ठिकाणी ते राग विलाप करू लागले की हो काय करताय तुम्ही, अहो माझ्या मुलाला तुम्ही मारलं, त्याच्यावर तुम्ही लाताने खुनले, हेच आहे का तुमचं, हेच भक्ती आहे का तुम्ही, त्या काड्यापायी तुम्ही माझ्या मुलाला मारलं. असं या ठिकाणी त्या दोघांचे संभाषण चालू लागले. संभाषण चालित असताना गोरोबा काकांनी माफी मागितली की बा मी जाणून मारलं नाही याला, तर त्या ठिकाणी तो आला आणि त्या ठिकाणी त्या चिखलावर तुडून गेला, मी स्वतः जाणून तुडवलेलं नाही असं म्हणत त्या ठिकाणी ती बाई देवाच्या नावाने यांनी माझ्या मुलाला मारलं म्हणून ती बाई डायरेक्ट देवघरात गेली. आणि देवघरात गेल्यानंतर देवाला पकडले आणि तितक्यात आपटायची. तर गोरोबा काका आले आणि तिथून हात उचलायचे. त्या ठिकाणी गोरोबा काकाच्या पत्नीने त्यांना आण दिली की शपथ आहे तुम्हाला देवाची की जर तुम्ही मला हात लावलं तर असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी गोरोबा काका पाहतच राहिले की बा मला माझ्या मालकाची, मला माझ्या आराध्याची, माझ्या पांडुरंगाची शपथ घातली हात न लावण्यापासून. त्या ठिकाणी गोरोबा काकांनी त्या शपथीमुळं त्यांच्या पत्नीला हात लावलं नाही. पुढं त्यांच्या पत्नीला पश्चाताप झाला की मी हे काय केलं बा, मी स्वतःच्या धनीला शपथ घातली की बा मला हात लावायचा नाही, जर त्यांनी मला हात नाही लावलं तर माझा संसार कसं काय चालणार. असं म्हणत त्या ठिकाणी त्यांनी म्हटलं की अहो धनी माफ करा ना, या ठिकाणी मी तुम्हाला जाणून म्हटलं नाही, माझ्या तोंडून शब्द निघाले. असं म्हणत ते गोरोबा काका म्हणाले की त्या ठिकाणी माझ्या बापाची, माझ्या मालकाची आण आहे, मी ते शपथ कधीच नाही मोडणार. असं म्हणत त्या ठिकाणी ते पुढं काही दिवस गेले. तिच्या पत्नीला म्हणजे चिंता आली की बा आता कसं करायचं, या कुंभारवाड्याचं वंश कोण चालवणार. म्हणून त्या ठिकाणी त्यांनी स्वतःच्या बहिणीला सवतीवर घेतले. सवतीवर घेतल्यानंतर त्यांच्या सासरे बुवांनी
म्हणजे गोरोबा काकाच्या सासऱ्यांनी त्या ठिकाणी काय म्हटलं की जेव्हा हे पांडुरंगाचे चरण स्पर्श करत होते, आता लग्न झाल्यावर जोडप्यांनी सगळ्याचे चरण स्पर्श करतात, पण सुरुवात देवापासून होतात. तर त्या ठिकाणी तिच्याच बापांनी काय म्हटलं की बा जसे तुम्ही थोरलीला सांभाळता तसं धाकटीला सांभाळा, म्हणजे जसं तुम्ही मोठीला सांभाळता तसं लाईनीला सांभाळा असं म्हणत त्या ठिकाणी त्यांनी ते दुसरी पण जे शपथ आहे ती अंगीकृत केली. आणि दुसरी शपथ काय होती की बा जसे तुम्ही मोठीला सांभाळत आहे तसे पण लाईनीला सांभाळा. आता मोठीला ते स्पर्श नव्हते करत म्हणून त्यांनी लहान पत्नीला पण स्पर्श नाही केले. पुढं काही दिवस असंच चालू झालं आणि त्यांच्या मोठ्या पत्नीने काही युक्ती लावली की बा आपलं कूट चालायला पाहिजे तर आपणच काहीतरी सुपीक डोकसं लावायला हवं. म्हणून त्यांनी काय केलं की गोरोबा काका ज्या रूममध्ये झोपतात त्या रूममध्ये ह्या दोघीही लपून गेल्यानंतर गोरोबा काकांचे हात त्या ठिकाणी त्यांनी त्याच्या अंगावर ठेवले. गोरोबा काका सहज झोपेमध्ये भजनात तल्लीन होते. त्या ठिकाणी पंढरपूरच्या वारी असे करत होते. त्या ठिकाणी जेव्हा त्यांनी जाग आल्यावर पाहिलं की बा माझे दोनही हात माझ्या दोघांच्या पत्नीच्या अंगावरही आहे, त्यांनी काय केलं तसेच बाहेर गेले. एक कोयता उभा ठेवला आणि दोघं हात असे खट्ट्यान तोडून दिले. त्या ठिकाणी हात तोडल्यानंतर त्यांनी हात नव्हते, मग इथून भोंडे झाल्यानंतर काय झालं की बा आता आषाढीची वारी येणार महिन्याभराने, अशा वेळीचा तो प्रसंग होता. पुढे आषाढीची वारी पुढे चालत गेली. त्यांच्या पत्नीने म्हणा अहो धनी यावर्षी जायचं नाही का पंढरपूरला. तसंच गोरोबा काका म्हणाले की मी कसं तरी जाऊ, मला हात नाही, सगळे संत मला हसेल असं म्हणत ते जेव्हा पुढं गेले नाईलाजानं गेलेच. कारण की कसं आहे साक्षात पांडुरंग परमात्मा काय म्हणतो की आषाढी कार्तिकी विसरू नका मला आषाढी कार्तिकीला पण विसरू नका, बाकी तुम्ही विसरले तरी चालते असं नाही म्हणत देव. देवाला तुम्ही 24 तास आठवा पण तेवढे 2 दिवस नको विसरा असं देव म्हणतात. पुढं काय झालं जेव्हा ते पंढरपूरला गेल्यानंतर जेव्हा नामदेव महाराजांचं एकादशीला कीर्तन चालू होतं, पुढे पांडुरंग परमात्मा आणि इथं नामदेव महाराज असं कीर्तनाचं तो दृश्य चालू होतं. त्या कीर्तनात सगळे संत बसून होते, मागे सगळे संत जण उभे होते आणि त्यांच्यामध्ये काय झालं की गोरोबा काका भजनच करत नाही असं नामदेव महाराजांना दिसलं. नामदेव महाराज भर कीर्तनात म्हणाले काका काय झालं, तुम्हाला देवाचा विटाळ आला काय, तुम्ही देवाचं भजन का बरं नाही करत. तर त्या ठिकाणी काकांनी स्वतःचे दोन्ही भोंडे हात दाखवले. नामदेव महाराज म्हणायला लागले काका काय झालं, तुमच्या हाताला काय झालं. अरे या साक्षात भगवंताच्या भक्ताला हात म्हणजे तुम्ही वाचू नाही शकले देवा असे कडक देवाने ते शिवी देऊ लागले. शिवे देता नामदेव महाराजांनी डायरेक्ट चेतावणी दिली देवाला, हे पांडुरंगा या ठिकाणी जर तुम्ही नामदेव महाराजांचे हात परत नाही आणले तर आम्ही सगळे तुम्हाला कोपू, तुम्हाला रागवू असे म्हणत त्या ठिकाणी ते प्रेमाच्या धमक्या देऊ लागले. प्रेमाच्या धमक्या देत त्या ठिकाणी नामदेव महाराज म्हणाले की जोपर्यंत तुम्ही गोरोबा काकाचे हात परत आणत नाही तोपर्यंत आम्ही अखंड नामस्मरण चालू देऊ. त्या नामस्मरण चालू होतं आणि नामस्मरण चालू होता त्या ठिकाणी ते नामदेव महाराजांचे दोनही हात परत आले. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय काय म्हणतात की बा गोरोबा काकाचे हात आले तर तुमचं भाग्य गेलेलं कसं परत नाही, म्हणून ते तुमच्या पाया लागतात. अभंगाच्या प्रथम चरण लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, 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 लागोनिया पाया विनवितो तुम्हाला,
ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय तुमच्या पाया पडतात, तुम्हाला विनवणी करतात की तुम्ही नाम घ्या, आणि खरंच तुम्ही नाम घेत नाही. आता आपल्या सप्त्याला वर्ष 30वे चालू आहे, आपल्यामध्ये काहीच प्रगती दिसत नाही. या ठिकाणी कीर्तन चालू आहे, कीर्तनामध्ये जेव्हा विठ्ठल विठ्ठल होतो, जेव्हा चाल होतो, जेव्हा अभंग होतो, त्या ठिकाणी तुमच्या हाताने टाळी वाजली पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय तेच म्हणतात की करे टाळी बोला मुख्य नाम. तुम्ही मुखात नाम पण नाही घेत, आणि मी तुमचा नाम जर घेतला नाही आधी, बरं का. आता या ठिकाणी मी म्हणेल तसं म्हणायचं, बरं का. पटलं सर्वांना? मला असं वाटतं आपले तार जुळले नाही सध्या. आधी नामस्मरण घेऊ, मग पुढे चालू. आधी लाडक्या बहिणी, मी म्हणेल तसं म्हणा आणि जोरात म्हणा, देवाचं नाम घ्या, बरं का. पुंडलिक वरदारी विठ्ठल. मी म्हणेल तेवढं म्हणा म्हटलं. पुंडलिक वरदारी विठ्ठल. जेवण नाही आले का तुम्ही? मग जोरदार नाव घ्या. मग कसं असते, आता जरा थोडा मी बाहेर येऊ का? हा, काय असते की आता जरा समाजामध्ये देवाचं नाम घ्या, भजनी मंडळामध्ये बाया भजन म्हणा, तर काय म्हणतात, बाया मागे मागे येतात, ते म्हणत नाही. आणि साईडची ना जरा का कचरा इकडं फेकू द्या, तुले दाखव का घंचक्कर, अगे तुले शोभते का गे. हे आमच्याकडली भाषा, बरं. तुमच्याकडे काय म्हणते माहित नाही. मला असं वाटते झगडा चालू झाला तेव्हा तुम्ही रामकृष्णरी रामकृष्णरी असं म्हणता काय? हेच म्हणता ना. मग तेव्हा तुम्हाला पावर भरपूर येते. आता म्हणून देवाचं नाव तरी घ्या तुम्ही, नाही तर याच्यापेक्षा पुढे जाऊन बोलता येतो मला. तर नाव घ्या, बरं का. पुंडलिक वरदारी विठ्ठल. 1500चा हप्ता आला नाही का? हप्ता आला नसेल तर सांगा, मी माझ्या मामाला प्रार्थना करतो. माझा मामा आहे शिंदे मामा. म्हणून जोरात नाम स्मरण घ्या, वेळ नको खा तुम्ही. पुंडलिक वरदारी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की. हा, जय. आता लाडक्या बहिणी झाल्या, लाडका भाऊ कधी उदयास येते माहित नाही, पण आम्ही आमची जंग नेहमी चालू ठेवू जोपर्यंत आमचा मामा ऐकत नाही. शेवटी जावई आहे बरं ते पण. आता आपली पाडी आहे बरं. तुम्ही तिघी पण गांधीजी घेतील बंदर. हा, इकडे इकडे, मी पुढे आहे, मी पुढे आहे. आपली नाक खाली घालवायची. हा, बिचाऱ्यांना समजून घेतली माझी वेदना, तुम्ही नाही समजली. त्यांच्यापेक्षा आवाज जोर गेला पाहिजे, बरं का. आपला आवाज तर मोठा आहे ऑलरेडी, पण त्यांच्यापेक्षा वरती गेला पाहिजे. पुंडलिक वरदारी विठ्ठल. वा 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 वा. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की. यांच्यासाठी टाळ्या वाजवा, तुम्ही यांच्यासाठी टाळ्या वाजवा. कंजूसकी नका करत जाऊ. हप्ता येणार आहे, तुम्ही टेन्शन नको घ्या. तुमच्यापेक्षा यांनी मोठा जोरदार आवाज काढला. आता सामूहिक म्हणून दोघी पण म्हणा, बरं का. पुंडलिक वरदारी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की. मौली ज्ञानेश्वर महाराज की. जगद्गुरु तुकाराम महाराज की. सभा संतान की. जय श्रीराम. महिला मंडळ तुम्ही फेल झाले. प्रत्येक ठिकाणी महिला पुढे असतात, पण या गावामध्ये आमचे पुरुष पुढे आले. एकदा यांच्यासाठी टाळ्या होऊ द्या. बरं, आता आपण कीर्तनात येऊ. आधी नामस्मरणात होतो. काय झालं, मला काय वाटते की तुमचे ना माझे तार जुळले नाही. जगद्गुरु तुकोबाराय एके ठिकाणी, म्हणजे पूर्वीचा दृष्टांत काय म्हणत होते जगद्गुरु तुकोबाराय, की मराठी प्रांतातला मुलगा आणि कर्नाटकातली मुलगी. मराठी प्रांतातला मुलगा आणि कर्नाटकातली मुलगी, या दोघांचं लग्न झालं. कसं झालं मला सांगायचं नाही, बरं का. तेव्हा कसं झालं सांगायचं नाही, आता तर कसं पण होते.
तुम्हाला माहीत आहे ना, सोशल मीडिया भरपूर आहे. यूट्यूब आहे, फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे, ट्विटर आहे, इंस्टाग्राम आहे, आणखी भरपूरसे आहे. कुठूनही माणसाचं कुठं जुडते. समजत आहे ना माझं बोललेलं? मला असं वाटतं इथून ज्या पण महिला बसल्या अर्ध्या फर्द्यांची इंस्टाग्राम आय डी असावी. बरं का? बरं, म्हाताऱ्या पण बसून आहे, त्यांचं म्हणजे 50% आरक्षण दिलं मी त्यांना. तर काय की मराठी प्रांतातला मुलगा आणि कर्नाटकातली मुलगी जुळलं कसं मला सांगायचं नाही. काय झालं की आता लग्न झाल्यानंतर काय होते की मुलाकडले मुलीकडे येतात आणि मुलीकडले मुलाकडे जातात, असं असतात. तर त्या ठिकाणी तुकाराम महाराजांच्या काळामध्ये जे तिकडले लोक इकडे आले, आता इकडले लोक कर्नाटकात जायचे. आता काय झालं की स्टेशनकडे निघायचं, मुलगा पुढे पुढे, मुलगी मागे मागे. काय? मुलगा पुढे पुढे आणि मुलगी मागे मागे. का? कारण की तो मर्यादाचा काळ असावा. अहो, इतकी मर्यादा की सांगायची सोय नाही. जरी भासरा पुढे आणणार ना, महिलांना घुळघट घ्यायचं, इतकी मर्यादा. आमच्या म्हाताऱ्यांना माऊमावल्यांना माहीत असेल, मायमावल्यांना माहीत असेल ना, की बा जरी भासरा पुढे आला की डोक्यावरून घुंगट घ्यायचं, इतका मर्यादाचा काळ. आणि त्या मर्यादा काळाची गोष्ट. तर काय झालं की मुलगा पुढे पुढे, मुलगी मागे मागे. आता ट्रेनमध्ये बसल्यानंतर काय झालं की बा मुलगी बसली तिकडे आणि मुलगा होता गेटवरती. आता मुलगा गेटवरती आहे, तो मुलीकडे पाहू लागला की बा ती एकटी बसून आहे. मुलगी त्याच्याकडे पाहू लागली की बा ते एकटी उभे आहे. ते महाराष्ट्र प्रांत संपेपर्यंत मुलगा कुठला होता? मराठी प्रांतातला. स्थळ होतं मंगुर्ली गावातला. कोणी मी सांगत नाही बरं, ते तेव्हाचं उदाहरण आहे. तर काय झालं की हे दोघं कर्नाटकात गेले. महाराष्ट्राची बाउंड्री के एक्सप्रेसनी महाराष्ट्राची बाउंड्री संपली की तो मुलगा आता विचार केलं की बा आपल्याला आतापर्यंत कोणी पाहिलं असतं, पाहुणे रावडे भेटत असते मग रस्त्यामध्ये कोणी पण. आता कोणी नाही भेटणार, आता कर्नाटका लागताय. त्या ठिकाणी आपण तिथे जवळ बसावं. तो गेला आणि बसला जवळी. हितभर अंतर ठेवलं. आता त्यांनी म्हटलं की बोलणं सुरू कुठून करावं. कसं असते, फर्स्ट इम्प्रेशन इज अ, तुम्हाला बोलता नाहीत वाटते, फर्स्ट इम्प्रेशन इज अ, जाऊ द्या मी माझं पाहतो, तुम्ही बस कीर्तन आहे का. फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट इम्प्रेशन. म्हणून तो मुलगा काही बोलला नाही. आता तो मुलगा बोलला नाही. महाराष्ट्र राज्य संपलं, कर्नाटक लागलं. आता कर्नाटक लागलं, त्यांनी बोलणं कसं केलं की बा आता आपण महाराष्ट्राचं माहीत आहे कोणता जिल्हा आहे, कोणता गाव आहे. आता ही कर्नाटकातले, हिला माहीत असावं. तर त्याने काय केलं की त्यांना म्हटलं, अगं शकुंतले, अगं त्या ठिकाणी त्या गावाचं नाव काय? स्टेशन आलंय. तर ती विचार करू लागली का बा हा काय बोलतो. म्हणजे काय की हा महाराष्ट्रातला मराठी आणि ते कर्नाटकातली कन्नडी, दोघांचं ताळमेळ जुळल का नाही. मग ते लग्न कसं झालं मला सांगायचं नाही. आपण आज या 21व्या शतकात आहोत. तर त्या ठिकाणी त्याने विचारलं की बा गावाचं नाव काय. आता तिने कर्नाटकीत विचारलं की येनेंद्री म्हणजे मला माहिती नाही कर्नाटकमध्ये. तर मला माहीत नाही असं म्हटलं. त्यांना वाटलं की बा गावाचं नाव सांगितलं असावं बहुतेक. पुन्हा शांत झाला. गाडी पुन्हा चालू लागली. गाडी आली. बोला आता पुढचं स्टेशन आलं. यांनी पुन्हा विचारलं, अगं गावाचं नाव काय या. तर त्या महिलेने म्हणलं की येनेंद्री. काय म्हणता मला माहीत नाही, म्हणून तिने म्हटलं येनेंद्री. त्यांना वाटलं की बा हे जुनं असावं, हे नवीन असावं बरं का. तर पुन्हा त्या ठिकाणून ट्रेन चालू लागली. पुढचं स्टॉप आला. ते ना अपने गली में तो कुत्ता भी शेर होता है, असातलं सिस्टीम होतं ते. तर तिने येनेंद्री म्हटलं. यानं म्हटलं असं का, बरं.
मग पुढे हळूहळू चालली ट्रेन, चिपुक 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 चिपुक. तर ती ट्रेन चालत चालत आली. आता याने विचारच केला की बा आता आपण इले विचारूच काय. तर त्यानं पुन्हा विचार केला की बा अगं या गावाचं नाव काय. तिने उत्तर काय दिलं, महाराज. सुचित महाराज, झालं ना, बरं वा. तर ते स्टेशन आलं. काय राजीव तुम्ही काय हसताय. ते महाराज स्टेशन आलं, हो आलं ना, स्टेशन आलं. त्यांनी विचारलं की अगं या गावाचं नाव काय. तिने काय उत्तर दिलं, येनेंद्री. या पठ्ठ्यानी काय केलं, असा हात घेतला, असा हात घेतला आणि धप मारला. हे होते तिथं. तर त्यांनी असा हात मारला. ती काय म्हणू लागली की या बडतरी या बडतरी या बडतरी. म्हणजे ते काय म्हणते कन्नड मध्ये किंवा का बरं मारताय का बरं मारताय. तर तो मुलगा काय म्हणाला की जर तू पहिले सांगितलं असतं या गावाचं नाव या का भडत्री आहे, काहीले तरी धपका खाल्ला असता. विठाला विठाला डाडी 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 समजलं. आपण कुठल्या ट्रेन मध्ये होतो, के के एक्सप्रेस. स्टेशन कुठलं होतं, स्टेशन कुठलं होतं माहित नाही तुमचं, तुम्ही पाच बसा. ते याक बडतरी म्हणू लागली की बा मला का मारता का मारता. या ठिकाणी त्यांच्या दोघांची संगत नव्हती झाली. आता त्या दोघांची भाषा वेगळी, त्यांची वाक्यरचना वेगळी, त्यांची वेशभूषा वेगळी आणि त्यांचा ताळमेळ जुळला नव्हता. म्हणून असा हा क्रॉस कनेक्शन आला. म्हणून म्हटलं की डाऊट क्लिअर करासाठी तुमच्याशी बोलून घ्यावं की क्रॉस कनेक्शन आहे का बा काही. आमच्याकडे माणसं मेल्यावर चढतात, तुमच्याकडे जाडत नाही का इकडं. आमच्याकडे माणसं जिवंतपणे जाडतात, तुमच्याकडे. अरे बापरे, आतापर्यंत बोलत होती याक भडत्री येलेंद्री करून. आमच्याकडे माणसं जिवंत जातात, तुमच्याकडे मेल्यावर जातात ना. आता जुळला विठाला विठाला. तर त्या ठिकाणी असं आहे. आता मी जेव्हा आलो, आता आमच्या मालकांना आणून द्यायचं होतं इथं. तर आमच्या मालकाला आणून दिलं. 4-5 मुली एकत्रित आल्या. आणि मुलींनी लिस्ट बनवली. महाराज हे सांग जा, महाराज ते सांग जा, महाराज हे सांगलंच पाहिजे, महाराज हे नको सांग जा. अशी लिस्ट केली मुलींनी. आणि त्या मुलीच गायब आहे, कुठे गेल्या माहिती नाही. म्हणजे काय किंवा तुम्ही आमच्या मताचं बोला, आम्ही तुमच्या कीर्तनात देऊ, पण त्याच गायब झाल्या, माहिती नाही बा कुठे गेल्या. तर विनोदाचा भाग सोडा. तर काय झालं काहीच नाही झालं का. कीर्तन चालू आहे. विठाला विठाला. तर आपण होतो ना गोरोबा काकाकडे. गोरोबा काकाचे हात आले, ज्यांचे हात तुटले होते ते हात आल्यानंतर विठ्ठलाची भक्ती करू लागले. आपलं जे तुटलेलं आयुष्य आहे, आपलं गळलेलं आयुष्य आहे, त्याच्यामध्ये तुम्ही फक्त आणि फक्त भगवत नामचिंतन करा. ते भगवंत नामचिंतनाचा फायदा सांगतो मी. आपण हनुमंतरायांना मानतात, सर्व मानतात की नाही. हा, तर त्या हनुमंतरायांचं एक गोड उदाहरण देतो की एकदाचा प्रसंग आहे. राम दरबार भरलेला होता आणि ते जेव्हा कुठून आले असन, वनवासावरून आले असन. ते वनवासावरून आल्यानंतर रामदरबार भरला होता आणि त्या रामदरबारमध्ये हनुमंतराय सतत रामनामाचं जप करत होते. श्रीराम जय राम जय जय राम, जय राम जय जय
राम जय राम जय जय राम श्री 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 राम जय राम जय जय राम असं त्या ठिकाणी हनुमंतराय त्यांच्या सतत नामाचा जप करत होते. नामाचा जप करत असताना काय केलं की त्यांनी म्हणजे विश्वामित्रजींना नमस्कार नाही केला. आता त्यांनी नमस्कार नाही केला, ते कुलगुरू होते तिथले, तर त्यांना असं वाटलं की बा हनुमंतांनी मला नमस्कार केला नाही, त्यांनी माझा अपमान केला. अपमान केल्यानंतर त्या ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्रांजवळ ती गोष्ट पाठवली की बा तुमच्या सेवकांनी माझा अपमान केला. अपमान केल्यानंतर त्यांनी काय म्हटलं की बा म्हणजे हनुमंताचं नाव नाही घेतलं, तुमच्या एका सेवकांनी अपमान केला माझा. काय बोलताय महाराज, कोणी अपमान केला, कोणी तुमची थट्टा केली असं म्हणतात. त्यांनी म्हणालं की बा ज्यांनीही केली असेल त्यांना तू मृत्यूदंड देशील एवढं मान्य आहे. प्रभू श्रीरामचंद्रांना म्हणाले. आता प्रभू श्रीरामचंद्र काय होते की एकवचनी, एकपत्नी, एकबाणी आणि सगळे एक एक गोष्टीचे होते. तर त्यांनी काय म्हटलं की बा हो तुम्ही म्हणाल ते. त्यांनी मग नाव घेतलं की बा हनुमंतरायांनी माझा थट्टा केली, माझा अपमान केला. त्या हनुमंतरायांना बोलवल्या गेलं. हनुमंतरायांना विचारलं की हे हनुमंता, ऋषीवर्य काय सांगतात की बा तुम्ही त्यांना नमस्कार केला नाही, त्यांचा अपमान केला, त्यांच्यावर तुम्ही थट्टा केली. तर तेव्हा हनुमंतराय म्हणाले की हे प्रभू, मला माहिती नाही, मी तुमच्या नामामध्ये लीन होतो. अरे देवा, एवढा लीन होतो की मला कुठल्याच गोष्टीचा भान नव्हतं. हे माझे जवळी आले, मला माहिती नव्हतं. हे जरी जवळ आले असते मी त्यांना दंडवत घातला असता, नमस्कार केला असता, मला माहिती नव्हतं. असं म्हणत त्या ठिकाणी जेव्हा प्रभू श्रीरामचंद्र आपल्या वस्त्रावरून मुखरले नाही, त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली. आता मृत्यूदंडाची शिक्षा दिल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना समुद्रात उभं केलं. समुद्रात त्या काळात त्यांना संतांना जलसमाधी द्यायची म्हणून त्यांना तिथं उभं केलं. आता खरंच तुम्ही सांगा, प्रभू श्रीरामचंद्रांचं मन होत असेल की आपल्या सेवकाला मारावं का? कारण की वनवासात सगळ्यात जास्त जर मदत केली असेल तर त्यांनी केली. पुढेही आजही ते आहे. अश्वस्थामा बलिर्व्यास हनुमानच्च विभीषणा कृपा परशुरामच सप्तत्रय चिरंजीवा. म्हणजे या पृथ्वीवर या कलियुगात फक्त 7 चिरंजीव आहे. त्या 7 चिरंजीवामध्ये आपले हनुमंतराय मोडतात. म्हणून काय आहे, हनुमंताची आपण जरी सेवा केली ना, 42 दिवसाचं अनुष्ठान घेतलं, हनुमंत तुम्हाला पावेल आणि एवढे पावेल की तुम्हाला कधीच सोडणार नाही, कधीच कुठल्या गोष्टीची कमी करणार नाही. तर त्यांना महासागरात उभं केलं, तलावात उभं केलं. उभं केल्यानंतर काय केलं की प्रभू श्रीरामचंद्रांनी त्यांच्या गुरुजवळ 3 अटी ठेवल्या की बा हे ऋषीवर्य, मी तुमचं म्हणतो, जर या 3 बाणामध्ये हनुमंत मेले नाही तर हनुमंताचा मोक्ष मिळेल. त्या ठिकाणी त्यांच्या गुरुवर्यांनी हो म्हटलं. कारण की हनुमंतरांनी जेव्हा बलीला मारायला गेले तर एका बाणामध्ये 7 त्या ठिकाणी नारळाचे झाडं उभे चिरले आणि एक मेलेल्या म्हणजे काय म्हणते म्हशीचं त्या ठिकाणी कवट फोडलं असं म्हणतात. तर त्यांनी म्हणजे बाणात तरवेज होते म्हणून ते एका बाणामध्येच म्हणून त्यांनी 3च बाणाची अट ठेवली. अट ठेवल्यानंतर पुढे त्यांनी पहिला बाण मारल्यानंतर तो बाण त्यांच्याजवळ स्पर्श केला आणि हार बनला. का बरं बनला असावा, कोणी सांगू शकेल? मी आधीच बोलून गेलो की हनुमंतराय सतत भगवंताचं नामस्मरण करत होते. बोललो बरं का? त्यावेळीला पण ते नामस्मरण करत होते. नामस्मरण करता करता तो जो त्यांचा बाण आला, बाण त्यांना स्पर्श करून हार बनला. दुसरा बाण सोडला, दुसरा बाण त्या ठिकाणी हनुमंताजवळ गेला आणि त्या ठिकाणी हनुमंताची बाजू बंद बनला, हातातले बनला. सगळे पाहत बसले की हे काय प्रकार चाललाय. प्रभू श्रीरामचंद्राचा बाण कधी खाली नाही जात आणि तो हनुमंताजवळ स्पर्श होऊन त्या ठिकाणी म्हणजे पुष्प बनला.
त्या ठिकाणी हनुमंताला त्रास नाही दिला. जेव्हा तिसरा बाण सोडल्यानंतर तो आकाशाकडे कळला आणि आकाशाकडे वळल्यानंतर त्या ठिकाणी अशी पुष्पवृष्टी झाली. म्हणजे आकाशातून त्या ठिकाणी पुष्प त्यांच्या अंगावर पडू लागले. आता ते एवढं सगळं सामर्थ्य कसं असेल तर तो भगवत नामाचा सामर्थ्य आहे बरं का. तसंच तुम्ही नामस्मरण करत जा. आता मी प्रत्येक ठिकाणी नामस्मरण करतो. नामस्मरण करता करता एक दिवस काय झालं की बा मी म्हणलं की बा गात जागा म्हणजे तुम्ही काय गात जा, देवाचं नाव गात जागा. तर एक पोरगा काय म्हणे, महाराज काय म्हणे की बा फक्त खात जागा म्हणजे काय सात्विकता नाही घेतली, असात्विकता घेतली. गात जागा म्हटलं तर तो खात जागा म्हणे बरं का. उठावला तर या ठिकाणी वारकरी संप्रदायाच्या जे काही पाया आहे ते संत ज्ञानोबाराय आहे, ते कळस आहे संत तुकाराम महाराज आहे, बाकीचे संत मांदेवाडी आहे ते सर्व मधात आहे. तर त्या प्रत्येक संतांनी तुम्हाला काय सांगितले की नामस्मरण करा. प्रत्येक युगाची त्या युगापरी वेगवेगळी व्याख्या. सतयुगामध्ये काय की 1 लाख म्हणजे 1 करोड वर्ष जप केल्यानंतर तुम्हाला काहीतरी भगवत प्राप्ती व्हायची. त्रेतायुग मध्ये 1 लाख वर्ष जप केल्यानंतर किंवा तप केल्यानंतर तुम्हाला भगवत प्राप्ती व्हायची. द्वापर युगामध्ये फक्त 100 वर्ष तप जप केल्यानंतर तुम्हाला भगवत प्राप्ती व्हायची. आणि या कलियुगामध्ये सर्वात सोपी नामस्मरण या ठिकाणी या कलियुगाच्या उद्धाराची व्याख्या मांडली आहे. आता ते नामस्मरण कसं करायचं माहिती आहे तुम्हाला? सामूहिक नामस्मरण करू आपण. तर ते नामस्मरण कसं करायचं, एकदा वरत हात उचला जोरदार. थकले असाल तुम्ही, खूप काळजीपूर्वक कीर्तन ऐकत होते. हात किती छान दिसून राहिले. चला तुषार महाराज चाय पिऊन येऊ. तुम्ही असेच राहा बरं का. समीर दादा आपण पण जाऊ चाय प्यायला. हात वरत. माय ऍपल मध्ये फोटो काढू का तुमची? नाही राहू देवा. हात वरत. आता तुम्हाला सांगतो बरं का, आपण 75 वर्ष झाले. हात वरत. 75 वर्ष झाले या ठिकाणी असे हात करून होतो, आपला फायदा झाला नाही बरं का. हात सरळ. तर आपला फायदा झाला नाही. आणि येत्या 10-15 वर्षामध्ये हिंदुत्व एवढं जागं झालं काही बोलायची सोय नाही. हात वरत. आणि कसं आहे, 7 फायदे सांगतो मी तुम्हाला. हात वरत करा. चला हात दिले नको ठेवा. तर काय झालं, आपला फायदा झाला नाही. पाटील साहेब बरोबर आहे ना, फायदा नाही झाला आपला. पण आता आपण जर हात वरत, सगळे प्रेमाने हात वरत करा. जर आपण कीर्तनात चला स्टेजवर जे तुम्हाला सूट नाही आहे हात वरत. आजी पांघरून बसली का हात वरत कर. आजी वांग्याची भाजी. चला हात वरत. मग काय झालं, हात वरत मग मी सोडणार नाही तुम्हाला लवकर. बरं चला मी आता प्रेमाने शेवटचं सांगतो आणि मग आपण भजन करू. तर जे कीर्तनात टाळी वाजवत नाही त्याला ट्रेनमध्ये टाळी वाजवा लागते. आता तुम्ही सांगा, कीर्तनात टाळी वाजवता की ट्रेनमध्ये वाजवता? आता मी येत होतो तुमच्या गावले, ट्रेननी आलो, माझा उद्घाटन केला, किस्सा खाली गेला माझा जरासा, म्हणून म्हटलं इथं हा टाळी वाजवा. हात वरत. विठोबा रखुमा
आधी मृदुंग वाजेल, मग टाळ वाजेल आणि मग टाळ्या वाजवेल बरं का. आधी दोनदा मृदुंग वाजेल महाराज. काही कमी वाटत आहे का तुम्हाला? नाही नाही, काहीच कमी नाही. माता माऊल्यांवा, एवढ्या आळंदीतले, एवढ्या तुमच्या पंचकृषीतले गुणीजन मंडळी, आणि तुम्ही एवढं चांगलं यांनी नामस्मरण करून दिलं, काहीतरी म्हणते ना. आम्ही तुम्हाला 5-10 रुपये आणून द्या नाही म्हणत आहे, कंजूस की नको करा. नाही तर पण एकदा जोरदार टाळ्या वाजवा. या ठिकाणी असं आपण या ठिकाणी पहिल्या चरणाचं विस्तृत्व पाहिलं. मी पुढचे जे चरण आहे या ठिकाणी धावता प्रकारचे सोडतो. जगद्गुरु तुकोबाराय दुसऱ्या चरणामध्ये काय सांगतात की तुम्ही नामस्मरण करा. तर ठालाव ठालाव पुंडलिक अवतार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. या ठिकाणी आपण जे प्रेमपूर्वक भजन केलं आणि या भजनानंतर जे काही तुषार महाराजांनी सत्कार केला, तो त्या ठिकाणी त्यांच्याबद्दल मी त्यांना खूप धन्यवाद देतो. एक बोलतो की ह्या गोष्टीची तुम्ही खूप कंजूसकी करताय बरं. आता पण समजत नाही तुम्हाला काय आहे की या ठिकाणी तुम्ही 30 वर्ष सतत बंद करून द्या आता की तुमच्या या 30 वर्षाचं जे फळ आहे, या फळाचं उद्या चाललं. आम्हाला जगद्गुरु तुकाराम महाराजांचे 11वे वंशज श्री गुरु पुंडलिक महाराज देहूकर महाराज, त्यांचं व्यक्तिमत्व अतिशय गोड, दिसाला जरी भलाढ्य दिसत असले, बलाढ्य म्हणजे काय की देहूकर फळातले ज्येष्ठ अधिकारी म्हणून दिसतात ते आहेच. तुकाराम महाराजांचे 11वे वंशज आहे आणि मी त्यांच्याजवळ सहज गेलो. त्यांनी सहज नम्रतेने मला त्या ठिकाणी आपुलकीने जवळ केलं. आणि कसं असते की 15 मेन फळ परंपरा आहे. त्या 15 फळ परंपरेमधली जे 6 परंपरा आहे त्या मुख्य आहे. आणि त्या 6 मुख्य परंपरेमधल्या जी प्रथम परंपरा आहे, ज्या परंपरेतून सर्वांचा उगम झाला, ही देहूकर परंपरा आहे. त्या देहूकर परंपरेमधलं आम्हाला
त्या ठिकाणी वंशजांनी पुंडलिक महाराजांनी आम्हाला देवकरांचा मान दिला आणि या मंगुर्ली गावाचं नाव आज त्या पंढरपुरात तुकाराम महाराजांच्या वंशजामध्ये या पठ्ठ्याने घेऊन गेलं. काय की आम्हाला देवकराचा मान भेटला, तो आमच्या सोबत असतो आणि सोबत असतो म्हणून तिकडे पण माहीत झालं की बा कुठेतरी MP मध्ये पण कार्यक्रम होत असतो. आणि माझं एक म्हणणं आहे की बा असं तर कीर्तन आम्ही पण करू शकतो बरं का, असं तर कीर्तन आम्ही पण करू शकतो. कीर्तन करणं नाही होत तर करावं नाही, स्वतःचा जीवा हसावा करावं नाही. पण इथं येऊन सतत 2 तास बोलणे ह्या गोष्टीची डेअरिंग आली, त्या गोष्टीचं कौतुक कोणाला आलं नाही. शोकांतिका ही बरं का. असो म्हणा, या ठिकाणी जरी शाळा वेळेवर लागली, शाळा उशिरा लागली तर सुट्टी ही वेळेवर होते बरं का. या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराज काय म्हणतात की विठ्ठल विठ्ठल करेटाडी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. तुम्ही विठ्ठल विठ्ठल मुखाने म्हणा, हा जो तुमचा सुख सोहळा आहे हा स्वर्गातही नाही. काहून? कारण की सगळे संत म्हणून काय केला की आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, आम्ही याचं कारणाला आलो, नामजप करायला आलो, या वारकरी संप्रदायाचा आनंद घ्यायला आलो. असं करत तुकाराम महाराज म्हणतात की हे सुख सोहळा स्वर्गी नाही. बरं का तुकाराम महाराज तुम्हाला विठ्ठल विठ्ठल सुचलं काय? तर तुकाराम महाराज काय म्हणतात की तुमच्यासाठी ऑप्शनल आहे आपल्याकडे सर्व. तर काय म्हणतात तुकाराम महाराज, कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ मार्ग हा प्रांचाळ वैकुंठीचा. तुकाराम महाराज पटलं आम्हाला एवढं. आता आम्ही नामस्मरण करून पण आम्हाला अधिकार आहे का त्या गोष्टीत? आम्ही तेली आहो, आम्ही मांग आहो, आम्ही मैतर आहो, आम्ही भरपूर खालखालच्या जातीचे आहो, तर आम्हाला अधिकार आहे का? तुकाराम महाराज काय म्हणतात की सकळांशी येथे आहे अधिकार कलयुगी उद्धार हरीच्या नामे बरं का. आणि हे नामस्मरण प्रत्येक पुराणामध्ये, प्रत्येक वेदांमध्ये, प्रत्येक उपनिषदामध्ये सांगितलं आहे. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात की तुका म्हणे नामापाशी चारही मुक्ती ऐसे बहुता ग्रंथी बोलिले विठ्ठल विठ्ठल म्हणा वेडो वेड हा सुख सोहळा स्वर्गी नाही. विठ्ठल विठ्ठल येतामध्ये येतं अवकाश. मी या ठिकाणी जे काही बोललो ते माझ्या सर्व गुरुवर्यांचं, आणि जे माझ्या मुखातून अपशब्द बाहेर पडले ते माझ्या बुद्धीचे दोष म्हणून मला क्षमा करू द्या. या ठिकाणी तुकाराम नामाचं नामजप होईल आणि पुढे जय विठ्ठल होईल. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज सर्वांनी हात वरती करा. तुकाराम नाम यासाठी जप घेतो मी तुमचा की म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही तुझा. आता कीर्तन करताना मला एक नमुना दिसला, तो नमुना तर काय मी म्हटलं एक देहूकराचा झाला, एक आळंदी करायचा होईल. ज्याला पटलं त्याला पटलं, बरं बाकीचे माझ्याकडे लक्ष द्या की बा एक देहूकरा झाला, एक आळंदी करायचा होईल. कुठंतरी 2-2 या गावामध्ये रत्न येत, पण ते रत्न कुठंतरी हरपलं. असो, ज्याला समजलं त्याला समजलं, ज्याला नाही समजलं कीर्तन झाल्यावर विचारून घ्या महाराज काय बोलले म्हणून. तर काय आपण काय करणार होतो, तुकाराम नामजप करतो. हात वरती करा. तुकाराम 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 तुकाराम
बोलिले रे गोरे वेणे नाही विचारी नाही ज्ञानेश्वरा पाया ज्ञानदेव या ठिकाणी आज आपण जे काही कीर्तन श्रवण केलो ते कीर्तन त्या ठिकाणी विठ्ठल भक्ती नावाचं आमच्या विदर्भातील फेमस यूट्यूब चॅनल आहे. त्या यूट्यूब चॅनलचे ओमन श्री आमचे समीर दादा यांच्यासाठी एकदा टाळ्या होऊ द्या. हॅलो महाराज, त्यांचं वय जरी कमी असलं तरी त्यांचं कार्य खूप मोठं आहे. आता ते मोठं का बरं आहे की या वयामध्ये त्यांचे 30,000 फॉलोअर आहे. बरं 30,000 फॉलोअर कशाला म्हणतात? असे आमचे समीर दादा त्यांनी या ठिकाणी व्हिडिओ रेकॉर्डिंग केली. ज्यांना कुणाला पण आजचं कीर्तन पाहायचं असेल, स्वतःचं थुतर यूट्यूबवर पाहायचं असेल, त्यांनी विठ्ठल भक्ती नावाच्या या चॅनलवर जावं आणि हे संपूर्ण व्हिडिओ कीर्तन पाहावं. ठीक आहे.